नमस्कार साहित्य रसिको हो, मी राजेंद्र भोसले. साहित्य आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे. कवी राणा पवार जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या प्रतिभेस विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम कविवर्य राणा पवार प्रतिष्ठान सोलापूर व अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा सोलापूर यांच्या वतीने दिनांक 29 जुलै 2021 रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कवी राणा पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. कवी राणा पवार यांनी रेल्वे खात्यात सेवा करून आपली काव्य प्रतिभा जपली. ते हरहुन्नरी कलावंत होते. कवी, लेखक, नाटककार, नाट्यकलावंत, अभिनेते, गीतकार, स्वातंत्र्यसैनिक अशा विविध भूमिकांतून त्यांनी केलेले कार्य महान आहे. स्वाभिमान, सत्यप्रियता, तत्वनिष्ठा त्यांनी आयुष्यभर जपले. त्यांचा सावळ्या विठ्ठला हा एकमेव दर्जेदार काव्यसंग्रह त्यांच्या मृत्यूपश्चात प्रकाशित झाला. त्यांनी अनेक गीते व लावण्या लिहिल्या. त्यांपैकी क्षणभर उघड नयन देवा व सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले अशी गीते अजरामर ठरली. आजही ती आकाशवाणीवरून वारंवार प्रसारित होत असतात. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविवर्य राणा पवार यांचे चिरंजीव कवी माधव पवार यांनी केले. त्यात त्यांनी वडिलांची स्वभाव वैशिष्ट्ये व काही आठवणी कथन केल्या. ॲडव्होकेट बाळू पाटील यांनी राणांच्या सहवासातील काही प्रसंग व आठवणी सांगितल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर होते. त्यांनी राणांच्या काव्य नाट्यविषयक कार्याचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांनी केलेल्या कार्याच्या आठवणी यावेळी कथन केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व अखिल भारतीय नाट्य परिषद सोलापूरचे अध्यक्ष प्रकाश येलगुलवार होते. त्यांनी राणा पवार यांच्या कार्याचा गौरव करून त्यांनी नाट्य परिषदेतर्फे भावपूर्ण आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव पद्माकर कुलकर्णी यांनी केले, तर आभार ज्योतिबा काटे यांनी मानले. या कार्यक्रमास कवी मारुती कडकदोंड, राजेंद्र भोसले, गिरीश दुनाखे, शरदकुमार एकबोटे यांच्यासह साहित्य रसिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीकांत येळगावकर यावेळी म्हणाले, शौर्य गीतं सकामणे या सदराखाली आणि जवळजवळ ते 257 त्यांनी शौर्य गीतं लिहिली आणि सीमेवर लढणारे जे हे होते सैनिक, तर त्यांचा आवेश वाढवण्याचं काम राणा पवारांनी त्या काळामध्ये केलं. संग्राम गीतं नावाचं पुस्तक लिहिलं. त्या संग्राम गीताच्या पुस्तकाच्या अनेक प्रती विकल्या आणि ते आलेले पैसे हे त्यांनी सैनिक निधीला पाठवून दिलेले होते. ज्या वेळेला भाई चंद्रसिंग चंदले आणि भाई आंबडे युग होते, शिवलाल शहांच्या बोरामणच्या शेतामध्ये हे म्हणजे येरवड्याच्या जेलमधून शेताप्याने सटकले म्हणा निसटले आणि शिवलाल शहांच्या शेतामध्ये राहत होते. त्यावेळेला राणा पवार, उजबुवा आणि व्ही आर कुलकर्णी बोरामणीला सायकलवर जाऊन त्यांना भाकरीची शिदोरी देत होते आणि सोलापूर शहरामध्ये घडलेल्या बातम्या हे बिनबोबाट. आणखीन एक वैशिष्ट्य असं होतं की ते कॉलेजमध्ये असताना नाटकामध्ये भूमिका सुद्धा करायची. त्यांनी
लग्नाची बेडी आचार्य रात्रीने लिहिलेली लग्नाची बेडी या नाटकात काम केलेलं होतं. खडाष्टक या नाटकामध्ये काम केलं होतं. भ्रमाचा भोपळा या नाटकामध्ये काम केलेलं होतं. त्यानंतर नुसतं म्हणजे एक अभिजात नट म्हणून तर त्यांनी ख्याती संपादन केलेले होतेच, पण त्याचबरोबर नाटककार म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या अयोध्येमध्ये जे मगाशी त्याचा उल्लेख आमच्या माधव पवार यांनी केला, कविराय राम जोशी हे नाटक जसं लिहिलं तसं दिशा दिशातून उरलो मी, म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावरचं दिशा दिशातून उरलो मी हे नाटकसुद्धा राणा पवारांनी त्या काळामध्ये लिहिलं होतं. या कविराय राम जोशी या नाटकाचे जवळजवळ त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 250पेक्षा जास्त प्रयोग झालेले होते. आणि मगाशी ज्याचा त्यांनी उल्लेख केला की त्या काळामधले जे दिग्गज नट आणि नट्या, मग जयराम शिलेदार असतील, जयमाला शिलेदार असतील, हंसा वाडकर असेल, पुढे लीला गांधी असेल, विनोद मूर्ती, वसंत शिंदे असे दिग्गज कलाकार त्या नाटकामध्ये काम करत होते. त्यानंतर हे जसं नाटक लिहिलं तर म्हणजे नट म्हणून काम केलं, नाटककार म्हणून ते त्या काळामध्ये प्रसिद्धीला आले. त्याचबरोबर राणा पवार त्या काळामध्ये कथाही लिहित होते, कविताही करत होते, नकलाही करत होते. त्यानंतर राणा पवारांच्या बाबतीत सांगायचं झालं तर राणा पवार हे बऱ्याचशा लोकांना जे माहीत नाही ते स्वातंत्र्य सैनिक होते. 1900 म्हणजे लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शिकवणीचा विलक्षण प्रभाव राणा पवारांच्या मनावर होता, पगडा होता. आणि म्हणून राणा पवार ज्यावेळेला 1931ला मार्शल लॉ झाला होता त्यावेळेला ते केवळ 9 वर्षाचे होते, पण त्या काळचे जे अत्याचार मार्शल लॉच्या काळामध्ये झालेले होते त्यांनी ते वर्तमानपत्रामध्ये वाचलेले होते. आणि मग 1942च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये राणा पवार हे खऱ्या अर्थाने सक्रिय होते. त्या काळामध्ये मुंबईहून बरेचशी स्वातंत्र्य लढ्याबद्दलची बुलेटिन्स यायची. ती बुलेटिन्स राणा पवार, पत्रकार पूजोबुवा आणि व्ही आर कुलकर्णी पत्रकार हे सोलापूरच्या शहरामध्ये फिरून ते वाटायचे, भिंतीवर रात्री ते चिकटवायचं काम करायचं, स्वतःही ते बुलेटिन लिहायचे. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांचे मोर्चे त्या काळामध्ये राणा पवार, व्ही आर कुलकर्णी आणि पूजोबुवा काढायचे. अगदी हायर प्रायमरी शाळेच्या तिथं एकदा मोर्चा निघाला होता तर त्या मोर्चावर ब्रिटिश सोल्जर्सनी लाठी हल्ला केलेला होता. अशा प्रकारे राणा पवार हे स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे सक्रिय सहभागी झाले होते. परंतु ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला अनेक लोकांनी जे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी पेन्शन घेतली तर मी समजू शकतो, पण ज्यांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून भाग सुद्धा घेतलेला नव्हता, जे कुठेतरी शौचालय गेलेलं असताना ज्याला पकडलं ते सुद्धा आम्ही स्वातंत्र्य सैनिक आहोत, कारण त्यांना पोलिसांनी अटक केलं होतं. मार्शल लॉच्या काळामध्ये ते संचारबंदी जी होती तर ती संचारबंदी मोडली म्हणून त्यांना अटक केलेली होती. तर अशाही लोकांनी पेन्शन घेतलेली होती. आणि म्हणून राणा पवारांना ज्या वेळेला भाई छन्नूसिंग चंदेले म्हणाले होते, अरे राणा हे काले वड्डू, त्या ते राणा पवारांचं वैशिष्ट्य होतं, स्वतःबद्दल वर सुद्धा विरोध करणारे माणूस तो होता. अहो येळे वगैरे ते असं मला म्हणाले भाई छन्नूसिंग चंदेले, अरे काले वड्डे कौन से लोग पेंशन ले रहे हैं, तू तो शामिल था आज़ादी की जंग में, तू क्यों नहीं पेंशन नहीं लेता. त्यावेळेला राणा पवार असं म्हणाले होते, देशाला स्वातंत्र्य मिळालं हीच माझी खरी पेन्शन आहे. असं सांगणारे राणा पवार त्यांनी कधीही सन्मानपत्र सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला म्हणून सन्मानपत्र सुद्धा कधीही स्वीकारलेलं नव्हतं. तर अशा राणा पवारांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला होता. नट म्हणून काम केलं, नाटककारा म्हणून चांगली नाटकं लिहिली, कविता लिहिल्या, भावगीतं लिहिली, भक्तिगीतं लिहिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांवर प्रामाणिकपणाचे, सद्वर्तनाचे संस्कार केले. त्यांच्या घरी मी इथं जवळ 12 वर्ष त्यांचा माझा संपर्क, ते पट्ट्याचे अंडरवेअर आणि बंडी घालून ते बसलेले असायचे. येळे वगैरे तुम्हाला मी चहा पाजावा असं म्हणतो, पण घरामध्ये साखरने तुम्हाला गुळाचा चहा चालतो का? म्हणजे कुठलीही ढोंगबाजी त्या माणसाला आवडत नव्हती. ढोंगबाजीवर त्याने सातत्याने प्रहारच केले होते. तर असा प्रामाणिक माणूस याने आपल्या मुलांवर उत्तम प्रकारचे संस्कार केले. मगाशी माधव पवार असं म्हणाले की असं म्हणतात की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, अर्थात गुणवत्ता असेल तर होईल असं नाही. आता डोनेशन देऊन सुद्धा डॉक्टर होणारे आहे.
वकिलाचा मुलगा वकील होऊ शकतो, प्राध्यापकाचा मुलगा प्राध्यापक होतो, आर्किटेक्टचा मुलगा आर्किटेक्ट होतो, पण साहित्यिकाचा मुलगा साहित्यिक होईलच याची शाश्वती नसते. कवीचा मुलगा कवी होईलच अशी शाश्वती नसते. परंतु राणा पवारांनी लहानपणापासून आपल्या दोन्ही मुलांवर काव्य संस्कार केले, वाङ्मयीन संस्कार केले आणि त्याच्यामुळं दोघा वडिलांबद्दल मुलांचं आणि वडिलांचं साधारण सांगायचं झालं तर वडील म्हणजे रामचंद्र नारायण पवार हे सुद्धा रेल्वेत कारकून, हे मेडिकल कॉलेजमध्ये कारकून. त्यानंतर दोघांचं वैशिष्ट्य आणखीन सांगायचं झालं, वडिलांना सुद्धा खूप व्याधी होत्या. जवळजवळ त्यांचे पोटाची 6 ऑपरेशन झालेले होते. ते बोलता बोलता सगळं शर्टवर करून दाखवायचे, बघा माझे किती ऑपरेशन झाले. तर त्यांचे 6 ऑपरेशन झालेले होते. त्यांचे 990पेक्षा जास्त डायलिसिस झालेले आणि चालू आहेत सध्या. त्यांना किडनीचा प्रॉब्लेम आहे, कोरोना झालेला होता, हार्टचे ऑपरेशन झालेलं आहे. सिव्हिलमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्यांच्या मरणाची अफवासुद्धा पसरलेली होती. त्यांच्या शेजारी मेलेला मनुष्य कोरोनाने, त्याचं नाव माधव पवार आणि ह्यांच्या दुर्दैवाने का सुदैवाने यांचं नाव माधव पवार. म्हणून मला फोन आला प्राचार्य राजेंद्र शेंडगेंचा, अहो ते माधव पवार गेल्याचं कळालं. अहो म्हणलं मी आत्ता तर त्याला 5 मिनिटापूर्वी बोललो. मग मी यांना फोन केला, पण अहो सर माझ्या शेजारी पण एक माधव पवार ते गेलेत म्हणलं. म्हणजे विचार करा की इतक्या व्याधी यांनी पचवून आज माधव पवार हे कविता करतायत. त्यांनी आमच्या म्हणजे आपल्या वडिलांना भेट म्हणून काय दिलं तर वाढदिवसाला वडिलांना विचारलं तुम्हाला काय भेट देऊ, तर वडिलांनी सांगितलं मला विश्वकोशाचे, मराठी विश्वकोशाचे खंड मला भेट दे. त्याप्रमाणे दोन्ही भावांनी जवळ 16 खंड त्यांना वडिलांना भेट म्हणून दिले आणि 8 दिवसापूर्वी हेच खंड त्यांनी हिराचे नेमचंद वाचणाऱ्याला हे भेट म्हणून दिलेले आहेत. त्यानंतर माधव पवारांनी सुद्धा आयुष्यामध्ये म्हणजे अजूनही करतायत जवळजवळ 500पेक्षा जास्त आशय संपन्न, काळजाला भिडणाऱ्या अशा कविता केलेल्या आहेत. त्या कविता करत असताना जे वडिलांनी आपल्याला सांगितलं की वास्तवता आपल्या काव्यामध्ये वास्तवता असली पाहिजे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये कल्पकता असली पाहिजे, त्याला प्रतिभाची जोड दिली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ज्या अशा अनेक कविता लिहिल्या ते हे शुभ शकुनाचे पक्षी ह्या त्यांच्या कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. मी मागाशी राणा पवारबद्दल बोलताना असं म्हणालो की त्यांच्या हयातीमध्ये राणा पवारांचा कधीही काव्यसंग्रह प्रकाशित होऊ शकलेला नव्हता. त्याचं कारण त्यांनी कधीही कुठल्याही गर्भश्रीमंत मनुष्य असो, राजकीय नेता असो, मंत्री असो, जवळची मैत्री असली तरीसुद्धा कधीही कोणाकडे हात पसरले नाहीत. आणि नाही तर मनात जर आणलं असतं तर त्यांना काव्य सुशीलकुमार शिंदे किंवा आणखी कोणाला जरी सांगितलं असतं तर त्यांनी त्यांचे हजारो प्रती काढून दिल्या असत्या काव्यसंग्रहाच्या. पण आपण होऊन कोणाकडं आयुष्यात कधी लाचारी पत्करायची नाही, हा त्यांचा बाणा होता. ताट खाण्याचा, ताट वाढण्याचा स्वाभिमानी मनुष्य होता. म्हणून काव्यसंग्रह प्रकाशित होऊ शकला नाही. वास्तविक त्या कविता ह्या साहित्य संमेलनामध्ये वाचल्या जायच्या. राणांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं त्या कविता ते अत्यंत ढंगदार शैलीमध्ये, प्रभावी आकर्षक शब्दामध्ये हे सादर करायचे आणि त्यामुळं समोरचे श्रोते मंत्रमुग्ध होऊन जायचे. इतकी ताकद त्यांच्या त्या काव्य वाचनामध्ये होते. त्या काळामध्ये दत्ता हलसगीर असतील, राणा पवार असतील किंवा कवी संजीव असतील, हे सगळे कवी त्या काळामध्ये हे काव्य वाचनाचे कार्यक्रम करायचे. आणि आता योगायोग असा आहे की वसंत बापटांची सुद्धा सध्या जन्मशताब्दी चालू आहे. वसंत बापट सुद्धा स्वातंत्र्य सैनिक, त्यांनी सुद्धा अनेक गीतं लिहिली, कविता केल्या, समाजामध्ये जागृती करण्याचं काम केलं. तर ह्या राणा पवारांचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला नव्हता. परंतु 5 नोव्हेंबर 1992 रोजी म्हणजे जो जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो त्याच दिवशी राणा पवारांचं निधन झालं. त्यांनी या जगातून कायमची एक्झिट घेतली. परंतु त्यांचे जे मित्र होते, मग प्राध्यापक श्रीराम पुजारी त्यावेळेला साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते, डॉक्टर यदी फडके हे अध्यक्ष होते. मग साहित्य संस्कृती मंडळ, राणा पवार मित्र मंडळ यांच्या सहकार्याने काय केलं गेलं, त्यांचं काव्यसंग्रह काढायचं ठरवलं. ते रंगा अण्णा वैद्य त्याच्यामध्ये होते. अशा अनेक बैठका त्याच्यामध्ये झाल्या आणि मग 5 नोव्हेंबर 1993 रोजी राणांच्या काही कविता, काही भक्तिगीतं, भावगीतं एकत्रित करून काव्यसंग्रह प्रकाशित करायचं ठरलं आणि त्याला सावळ्या विठ्ठला
हे नाव दिलं गेलं आणि तो काव्यसंग्रह हा प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर मी मगाशी माधव पवारांबद्दलच बोलत होतो की आज माधव पवारांच्या जवळजवळ 500पेक्षा जास्त कविता या प्रकाशित झालेल्या आहेत वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून. ते सुद्धा वडिलाप्रमाणेच अतिशय दमदार पद्धतीनं प्रभावी आकर्षक शब्दामध्ये काव्य वाचनाचे कार्यक्रम आयोजित करतात, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात, श्रोत्यांना अंतर्मुख करतात आणि हे करत असताना उत्तम प्रकारचे ते नकला करतात. त्यांनी सुद्धा गीतं लिहिली आहेत. त्यांची जवळजवळ म्हणजे टी सिरीज सारख्या अत्यंत प्रतिष्ठित अशा एका कंपनीनं त्यांची गाणी ही कॅसेटच्या माध्यमातून ही प्रसिद्ध केली, प्रकाशित केली. 19 गायकांनी महाराष्ट्रातल्या शिंदे घरातले जवळ सगळे म्हणजे वसंत शिंदेपासून सगळ्या शिंदेंनी, प्रल्हाद शिंदे त्यांची सगळी मुलं, अशा अनेक गायक आणि गायकांनी माधव पवारांची गीतं ही म्हटलेली आहेत. त्यानंतर ते उत्कृष्ट प्रकारचे नकला करतात आणि वडील कारकून हे कारकून असताना सुद्धा वाङ्मयीन संस्कार झाल्यामुळं आज सुद्धा ते या प्रकारचं काम करतात. त्यांनी आपल्या वडिलाची स्मृती चिरंतन राहावी म्हणून राणा पवार प्रतिष्ठान हे स्थापन केलं आणि त्या राणा पवार प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक नवकवींना, त्यामध्ये कल्पना दुधाळ असतील, आमचे सोलापुरामधले रजनीश जोशी असतील, अशा अनेक साहित्यिकांना, कवयित्रींना, कवींना पुरस्कार देण्याचं काम त्यांनी चालू ठेवलेलं आहे. त्यानंतर कवीच्या बाबतीत किंवा साहित्यिकाच्या बाबतीत असं म्हणतात, ज्याचं साहित्य जे अक्षर असतं किंवा उत्तम दर्जाचं असतं तो कवी, तो साहित्यिक जरी भौतिकदृष्ट्या आपल्यामध्ये जरी नसला, जरी तो काळाच्या पडद्यावर कायमचा जरी गेला असला तरी तो साहित्य रूपानं, तो काव्य रूपाने तो काय असतो, अजरामर झालेला असतो. तो आपल्यामध्येच असतो पण तो आपल्याला दिसत नसतो. आणि म्हणून असं म्हणतात की उत्तम काव्य, उत्तम कथा, उत्तम कादंबरी ही पाण्यासारखी वाहून जात नाही, तर ती पुढच्या अनेक पिढ्याशी संवाद साधत राहते, पुढच्या अनेक पिढ्यांना ती प्रेरणा देत राहते आणि अशा प्रकारे आणि प्रेरणा देत राहते आणि स्फूर्ती देत राहते. आणि म्हणून तो साहित्य आज राणा पवारांना 29 वर्षे जरी झालेली असली तरी सुद्धा हे लक्षात घ्या, आज गेल्या 2 दिवसामध्ये आम्ही बसलो होतो आणि असा कार्यक्रम करायचा, आपला घरगुती कार्यक्रम करूयात असं ठरवलेलं होतं खरं म्हणजे. परंतु सोलापूरला एवढा मोठा कवी मिळालेला आहे, त्यांच्या देशभर गाडी घासत आहेत आणि आपण असा छोटासा कार्यक्रम करण्यापेक्षा आम्ही रूलवर सरांना विनंती केली की सर आपल्याला कार्यक्रम करायचा आहे आणि नाट्य परिषदेचा हॉल आम्हाला उपलब्ध करून द्या. त्या माणसाने क्षणाचाही विचार केला नाही. पद्माकर म्हणले हे आपलाच कार्यक्रम आहे, आपण करूयात. ज्या माणसाने नाटकं लिहिली, नाटकात काम केले, अशा माणसाला जर आपण सहकार्य करायचं तर मग कोणाला करायचं असं सरांनी आपल्याला सांगितलं. खरं म्हणजे या कार्यक्रमाला सुशीलकुमार शिंदे येणार होते, परंतु ऐनवेळेला त्यांचा एक कार्यक्रम ठरला आणि त्यांनी मग वेळेवर सरांना सांगितलं की नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश गुलवार सर आहेत, त्यांना घेऊन तुम्ही कार्यक्रम करा. आणि आजचा हा कार्यक्रम आपण तो केलेला आहे. खरं म्हणजे मी राणा पवार प्रतिष्ठानच्या वतीने नाट्य परिषदेचे आभार मानतो. वेळेवर सर म्हणजे सोलापुरातला चालता बोलता ज्ञानकोश आहे. कुठली माहिती त्यांना विचारलं ते लगेच सांगतील आणि तोंडपाठ. एकदा एक अन्न मुलगी पंढरपूरला गेलेली होती आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं तिने. त्यावेळेला तिथं राणा पवार होते आणि त्यांच्यातलं लगेच कवी तिथं जागा झाली. त्यांना ते पाहवलं नाही की एक अन्न मुलगी एवढं देवाला विनवणी करते, पांडुरंगाला विनवणी करते. आणि त्यांनी तिथं त्यांना गाणं सुचलं. ते गाणं होतं क्षणभर उघडा नाही ना देवा, आणि ते गाणं जे गायलेलं आहे ते माणिक वर्माने. त्या गाण्याच्या रूपाने आज सुद्धा राणा पवार आपल्यामध्ये आहेत, लक्षात घ्या. तेव्हा नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाशजी गुलवार सर यांनाही काहीसा त्यांचा सहवास लाभलेला आहे. त्यांच्या प्रचाराच्या माध्यमातून असेल किंवा शिंदेसाहेबांच्या माध्यमातून असेल, त्यांची अनेक वेळा भेट झालेली आहे. तेव्हा मी अध्यक्ष या नात्याने अध्यक्ष समारोप करावा असं मी त्यांना विनंती करतो. कविवर्य राणा पवार यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त
मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद सोलापूर यांचं मी आभार मानतो. कारण हा कार्यक्रम पद्माकर कुलकर्णी राणा पवार प्रतिष्ठा आणि येळेगावकर सरांनी ही संधी आम्हाला दिली, त्याचा मला मनापासून आनंद वाटतोय की ज्या राणा पवार साहेबांनी या मोदीमध्ये आपलं जीवन व्यतीत केलं, सरस्वतीची आराधना केली, नटराजाची आराधना केली आणि ते या आमच्या नाट्यगृहाच्या शेजारीच राहतात. पद्माकर देव सरांचं गायकीबद्दलचा त्यांचा अभ्यास, संगीताबद्दलचा अभ्यास, त्याचबरोबर सिद्धप्पा पाटील यांच्या त्यांच्या स्फूर्ती जागवण्यासाठी सुद्धा आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं. खरोखरच आम्ही नाट्य परिषद आपले आभारी आहोत. आम्हाला यांच्या स्मृती जागवण्याची संधी आपण दिली. त्यांचं मोठेपण, त्यांचं सरस्वतीसाठी आणि नटराजासाठी केलेली तपश्चर्या ही निश्चितच आम्हाला सर्वांना प्रेरणादायी राहील. राणा पवार साहेबांना त्यांच्या आठवणी निश्चितपणे मला आठवतात. तर 1985 साली मला तिकीट मिळालं आणि मी आपल्या वार्डातून लोकांचे आशीर्वाद घेऊन जिथं प्रतिष्ठित मिळेल तेव्हा यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचलो. तेव्हा ते म्हणाले, माझा आशीर्वाद तुला आहे. तुझे वडील सुद्धा लक्ष्मी विष्णूमध्ये होते आणि मी सुद्धा लक्ष्मी विष्णूमध्ये मला वाटतं थोडं दिवस ते काम केले. तू एका कामगाराचा मुलगा आहेस, मला त्याचा अभिमान आहे. मला तो आशीर्वाद निश्चितपणे आठवतोय. आणि अशा पद्धतीनं कधी शिंदे साहेबांबरोबर घरी त्यांच्या जाण्याचा प्रसंग आला, कधी त्यांचे कविता ऐकण्याचा मला प्रसंग आला. मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला आठवतंय, आता सांगितलंय की यशवंतराव चव्हाण जेव्हा सोलापूरला आले तेव्हा ते कार्यक्रमामधून व्यस्त याच्यामधून जेव्हा ते थकलेले असायचे, मला जर आता ऊर्जा मिळायची असेल तर तुम्ही 1-2-3 कवींना बोलवा. आणि त्यावेळेला विजापूर वेस्टमध्ये चंबू कादर म्हणून एक त्याचं तोंड जरा चंबू सारखं होतं आणि ते इतक्या चांगल्या पद्धतीनं विनोद सांगायचे की लोक हसून एकदम तृप्त व्हायचे. ते चंबू कादर आणि राणा पवार साहेब, मला वाटतं त्यावेळेला लक्ष्मीनारायण बोलली, असे त्यावेळेला मी कार्यकर्ते म्हणून ते झोपडी वजा वगैरे डाग बघला होता, तिथं आम्ही बसून हे त्यावेळेला त्याचा आस्वाद घेता येत नव्हता मला, पण ते ऐकण्याचं भाग्य यशवंतराव चव्हाण सानिध्यात जाण्याचं आम्हाला. मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि ब्लड बँकेचं ब्लड डोनेशनचं कॅम्प ठेवलं होतं आणि तिथं यशवंतराव माझ्या कार्यक्रमाला आले होते. म्हणजे त्यावेळेला सुद्धा जी परंपरा यशवंतरावांनी सुरू केली, साहित्य, कवी, कलाकार यांना राज्याश्रय देण्याचं काम त्यांनी केलं आणि तीच परंपरा सुशीलकुमार शिंदे साहेबांनी सुरू केली. आणि आज आपल्याला माहित आहे की राणा पवार साहेबांकडे ते सातत्याने संपर्कात राहायचे, जायचे, त्यांची कविता ऐकायचे. असा मलाही योग आला आणि मला सांगायला आनंद वाटतं की ते सुद्धा सर, त्यांना सुद्धा शिक्षक व्हायचं होतं, परंतु ते शिक्षक होऊ शकले नाही याचं कुठेतरी वाचलं. आणि एका चित्रपटात, भाऊबीजेच्या चित्रपटात ते शिक्षकाची भूमिका केली. याचं मला आनंद वाटतं की मीही शिक्षकी पेशामधून थोडंसं आल्यामुळे एक प्रकारचा आनंद, एक प्रकारचा हे सर्व करत असताना HMV त्यावेळेला रेकॉर्ड प्लेट करण्याची संस्था आणि त्यावेळेला यांच्या गीतांच्या हजारो रेकॉर्ड प्लेट त्यावेळेला देशभरामध्ये विकल्या गेल्या. त्यांना चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली, नाटकामध्ये नाटक लिहिण्याची संधी मिळाली.
असा हा अष्टपैलू आपल्या सोलापुरात जन्मला. मला वाटतं सिद्धरामेश्वरांचा हा आशीर्वाद आहे. सिद्धरामेश्वर सुद्धा आपले एक कवीच आहे. त्यांनी ही परंपरा आपल्याला दिलेली आहे. आणि कवी कुंजविहारी असतील, त्याचबरोबर आपल्या इथं कवी राम जोशी असतील, अनेक जे कवी इथे होऊन गेलेले आहेत, त्यांना ह्या सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद आहे. आणि हे असंच यांच्या स्मृती जागवण्यासाठी नाट्य परिषदेला आपण जेव्हा जेव्हा हात द्याल तेव्हा तेव्हा नाट्य परिषद अशा स्तुत्य कार्यक्रमाला आपल्या बरोबर राहील. मला एक प्रसन्न सकाळ असं आजच्या दिवसाचं वर्णन करायला काय हरकत नाही. राणा पवारांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज आपण सगळे इथे एकत्र आलेले आहोत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि कैलासवासी राणा पवार प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेल्या या सभेमध्ये आज आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मान्य प्रकाशजी येंगुलवार सरांचं मी आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला लगेचच परवानगी दिली आणि हा कार्यक्रम इथं संपन्न झाला. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि कैलासवासी राणा पवार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री डॉक्टर श्रीकांत येळेगावकर सर यांनी सुद्धा आपल्याला राणा पवारांच्या आठवणींमध्ये घेऊन गेले आणि मंत्रमुग्ध केलं की या आठवणी संपूर्ण आहेत असं वाटत होतं. इतक्या आठवणी त्यांनी आपल्याला सांगितल्या. मी श्रीकांत येळेगावकर सरांचंही परिषदेच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर राणा पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष माधव पवार यांनीही त्यांच्या वडिलांच्या आठवणी आपल्याला ऐकवल्या, सांगितल्या. मी त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या सकाळी आपण बहुसंख्येने उपस्थित राहिलात. आपणा सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने